सकाळी लवकर उठून गणवेश नीट घालायचं, केस जरा जास्तच सेट करायचं, कारण शाळेच्या गेट जवळ ती येत असत. मग आम्ही दोघे सोबत शाळेला चालत जायचो. ही एक छोटीशी आशा मनात असायची. ती रोज पहिल्या बेंचवर बसायची आणि मी मुद्दाम तिच्या पाठीमागे बसायचो, जिथून तिला थोडं तरी पाहता येईल. सर काय शिकवतायत हे कमी आणि ती वहीत काय लिहितेय हे जास्त दिसायचं. कधी चुकून नजर मिळाली की पूर्ण दिवसासाठी ऊर्जा मिळायची. बोलायची हिंमत नव्हती, म्हणून प्रेम शब्दात नव्हे तर वहीतल्या शेवटच्या पानात उतरायचं. कधी छोटंसं हृदय काढलेलं तिला ती वही देणार होतो, पण दुसऱ्या दिवशी ती आजारी होती. शाळेत आलीच नाही. त्या दिवशी काय गंमतच नव्हतं. शाळेच्या बाहेर जाऊन एकटाच रडत बसलो. तेव्हा पहिल्यांदा जाणवलं आपण काहीतरी जास्तच काळजी घेतोय. शेवटचा दिवस आला. शाळा संपली. सगळे आपापल्या वाटेवर गेले. ना कबुली दिली ना उत्तर मिळालं. फक्त एक आठवण मनात राहिली. आज मोठे झालो आहोत. आयुष्यात खूप काही मिळालं, पण ते पहिलं प्रेम जे न बोलता समजलं ते कदाचित पुन्हा कधीच मिळणार नाही. आणि म्हणूनच पहिलं प्रेम संपलं नाही, ते फक्त आठवण बनून मनात कायमचं राहिलं. अशाच मराठी स्टोरी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आपले स्टोरी चॅनल.